नमस्कार श्रोते हो. श्रीराम समर्थ. आपण 16वा अध्याय पाहिला, जिथे ऋषीपत्न्यांनी ते यज्ञशाळेतलं अन्न आणून कृष्णाला अर्पण केलं आणि ते यज्ञ त्यांच्यामुळे केवळ तो यज्ञ समृद्ध झाला. जरी ब्राह्मणांनी अर्धवट सोडून ते पळाले होते पाकशाळेत, बायका गेल्या सगळ्या ते बघायला, ती कथा ऐकली शेवट. आता हा अध्याय 17वा आहे. यात कृष्णाची रासलीला आहे. बाकी अध्यायात काहीही नाही. संपूर्ण वृंदावन, यमुना तीर, पौर्णिमेचं चांदणं आणि सगळ्या गोपी. आपण आपल्या प्रथेप्रमाणे प्रथम 5 ओव्या वाचूया आणि मग या अध्यायाकडे वळूया. श्री गणेशाय नमः. जय जय गोवर्धनोद्धारणा, हे कंसारे पुतना प्राणहरणा, मधुकैटभारे मूरमर्दना, गोपीरंजना गोपते, तुझ्या ठाई चित्त जडे, तरी संसार दुःख समूळ झडे, चिन्मय पद हाता चढे, न पडे साकडे कदाही, आपुलिया कार्या लागी प्राणी, सादर सदा दीनयामिनी, तैसी प्रीती धरली हरिभजनी, तरी बंधन मग कैचे, धन इच्छा अंतरी धरुनी, भाग्यवंतासे स्तविती जनी, तैसी गोडी लागे हरिचरणी, तरी बंधन मग कैचे, राज्य भांडारका वृत्ती, जाता प्राणी सायास करती, तैसे हरिप्राप्तीची झगडती, तरी बंधन मग कैचे. अध्यायाची सुरुवात कृष्णाच्या अशा वर्णनाने केली की तुम्ही सामान्य जनभक्त आहेत, त्यांना फक्त खरं एकच करायचं आहे की या गोपींसारखं कृष्णाच्या ठाई पूर्ण आपलं चित्त जडलं पाहिजे. ते जडलं तर तुमचं संसार दुःख राहणारच नाही, चिन्मय पद तुम्हाला प्राप्त होईल, असं श्रीधर कवी म्हणतात. ते म्हणतात की तुम्ही संसाराकरता किती करता, पैसा साठावा, राज्य भांडारा का वृत्ती, जाता प्राणी सायास करती, पैसा मिळण्याकरता किती सायास करतात, किंवा वाढावया वंश संतान करीती लोक बहुत अनुष्ठान, म्हणजे स्वतःच्या संसाराकरता तुम्ही किती 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 कष्ट घेता आणि मग खूप कष्ट झाल्यावर त्याचं फळ मिळालं थोडंसं जरी तरी समाधानही पावता, पण ते जास्त टिकत नाही. त्याच्यापेक्षा तुमची ती प्रत्येक जी गोडी आहे तुमच्या संसारातल्या कष्टातली, ती सगळी जर तुम्ही हरिचरणी लावली तर तुम्हाला कसलं बंधन राहणारच नाही, तुम्ही बंधन मुक्त व्हाल, असं श्रीधर सांगतात. 17वा अध्याय. एक दिवस असं झालं, त्यांनी म्हटलंय, आधी म्हटलं होतं बघा, कृष्णाने ह्या सगळ्या गोपी जेव्हा त्याची वस्त्र चोरली होती आणि मग परत दिली, त्यावेळेला त्यांनी जी इच्छा व्यक्त केली, मला तुझ्याबरोबरच राहावंसं वाटतं. तेव्हा कृष्णाने सांगितलेलं की नक्की शरदकाल जेव्हा येईल आणि चंद्र असेल, पौर्णिमा असेल पूर्ण, अशी शांत निर्मळ रात्र जेव्हा असेल, तेव्हा मी बासरी वाजवेन आणि माझी बासरी ऐकलीत की तुम्ही सगळ्यांनी या, असं सांगितलं होतं. तो दिवस उगवला. शरद ऋतू होता, पौर्णिमा होती, शीतल चांदणं पसरलेलं होतं, नीलवर्ण असं सोज्वळ आकाश होतं, मलयगिरीवरून सुंदर मंद सुगंध येत होता, सगळे सुंदर सुगंधी वृक्ष आहेत, त्यांचा गंधही त्या वनात पोचत होता, सगळे छान छान पक्षी प्राणी तिथे वावरत होते, हंस, मयूर, बदके, कस्तुरी मृग, असं सगळं वातावरण होतं. अशा वेळेला कृष्ण तिथे पोचला. त्याला मनात आलं आत्ता बासरी वाजवायची. तो तिथे पोचला, कदंब वृक्षाखाली उभं राहून त्यांनी बासरी वाजवायला सुरुवात केली. त्याची ती मुरली, ते सुहास्य वदन, तो कृष्ण म्हणजे अक्षरशः परममंगलदायक असा होता. कोट्यानं कोटी मदन वाळून टाकावे असा तो कृष्ण. आपापल्या घरात या सगळ्या गोपी होत्या गोकुळात, पण त्या बासरीच्या सुराने त्यांना इतकं मोहून टाकलं की त्या सुरात त्यांना हा असा सगळा कृष्ण डोळ्यासमोर दिसायला लागला. आणि ते जे आपल्या हातात काम होतं ते टाकून सगळ्या वनाकडे धावायला लागल्या. देह गेह सगळं विसरूनी निघती वनी हरी पाहू. त्यांना आत्ता उत्कट इच्छा झाली की आम्हाला कृष्णाला बघायचं आहे. त्यातल्या कोणी आपल्या बाळाला स्तनपान करत होत्या, कोणी स्वयंपाकघरात कामं करत होत्या, कोणी ताक घुसळत होत्या,
जे जे त्या करत होत्या ते हातातलं काम त्यांनी सोडलं. त्यांच्या हृदयात प्रेमाचं भरतं आलं आणि त्या धावत सुटल्या. अगदी म्हणजे त्या स्वतःच्या सगळ्या गोष्टीच विसरल्या. पण म्हणजे त्यांनी काय केलं, अलंकार घालायला विसरल्या. तर कुठले म्हणे, तर लज्जेचे अलंकार, आपल्या प्रवृत्तीचे अलंकार त्या घालायला विसरल्या. प्रपंच वसन त्याने टाकलं आणि त्या पण संसारूपी वस्त्र टाकला ह्याचं त्यांना भान नाही राहिलं. त्या तशाच धावत सुटल्या. त्यांची मनाला अगदी त्यांच्या समाधीची अवस्था निर्माण झाली. काय दळणधंदा जे जे काय करत होत्या ना ते सगळं विसरल्या आणि सगळ्या येऊन कृष्णाच्या भोवती गोळा झाल्या. कृष्णाने त्यांना जाब विचारला, दटावलं. रात्रीच्या वेळी, आत्ता तुम्ही इथे कशा आलात? हरी म्हणे तया ते, सांडोनिया गृहधर्माते, टाकोनिया निजपती ते, किमर्थ येते पातला. आपुला पती तो ईश्वर, मानुनी भजावे निरंतर, ऐसे ऐकता कानी उत्तर, गोपी सज्जद झाल्या. त्यांना आतून खूप भरून आलं आणि सद्गदित अंतकरणाने सगळ्याच गोपी त्याला असं म्हणायला लागल्या की अरे, आम्हाला तुझी इतकी ओढ लागली की आमची खरी संसार तृष्णा आहे. सगळ्या स्त्रियांना जास्त आपल्या संसाराची ओढ असते ना, सगळ्यात जास्त तहान असते. ती आम्ही टाकून केवळ तुझ्यासारख्या मंगलधामा करता इथे हजर झालो आणि तू आता आम्हाला हे सांगतोयस, असा प्रकारचा आम्हाला उपदेश देतोयस का, असे बोल ऐकवतोयस का आम्हाला? हरकत नाही, तुझे बोल पण आम्हाला मान्य आहेत म्हणतात. काय म्हणाल्या, अद्वैत असतं ना म्हणे. तू जर म्हणतोस की मीच सर्वांच्यात आहे, तर आमच्या पतीमध्ये तूच आहेस, तुझी अससी पतीचे अंतरी, येथेही तुझी मुरारी. मग आम्ही इथे येऊन तुझ्याबरोबर राहिलो तर काय फरक पडतोय? पतीच्या अंतरातही तूच आहेस आणि इथेही तूच आहेस, आम्हाला तू हवा आहेस. संसारात असताना पती आहे तिथे, त्यातही आम्ही तुलाच बघतोय. असं युक्तिवाद करून त्याच्याबरोबर थांबतात आणि म्हणतात नृत्य करायचं आहे, तुझ्याबरोबर खेळायचं आहे, रासमंडळ रचायचं आहे. मग कृष्णाने त्यांचा अंतर्भाव जाणला आणि तो रास क्रीडा त्यांच्याबरोबर खेळ खेळायला लागला. आपण आता बघतो गुजरातमध्ये खूप प्रसिद्ध हे रासलीला, म्हणजे हे खेळ खेळले जातात, त्या प्रकारचं नृत्य केलं जातं. काय केलं कृष्णाने, प्रत्येक एकेका गोपीबरोबर एक एक कृष्ण तयार झाला तिथे. प्रत्यक्षात कृष्ण मध्येच उभा आहे, पण प्रत्येक गोपीबरोबरही तो झाला, म्हणजे किंवा गोपीच्या समोर तो उभा आहे असं त्याला. आणि तरुण होऊन, मुळात 8 वर्षाचाच आहे बरं कृष्ण, त्याची मुंज सुद्धा झालेली नाहीये. तर त्या प्रत्येकीला असं वाटलं माझ्याबरोबर कृष्ण आहे. आणि मग त्या इतक्या आनंदित झाल्या की अरे वा, कृष्णाने मला निवडलं, तो माझ्याबरोबर खेळतोय. मग त्याच्या गळ्यात हात घालून त्या नृत्य करायला लागल्या, आनंदाने बेभान झाल्या सगळ्या. प्रत्येकीला असा गर्व व्हायला लागला की माझ्याचवर भाळलाय कृष्ण, त्याला मीच हवी आहे असं. प्रत्यक्षात म्हणे जर बाहेरून दुसऱ्या कोणी पाहिलं तर तिथे मध्य घननीळ वैकुंठ राणा, बाकी गोपी सगळ्या बाजूला आहेत, जे ते गोपीचं वाटे जाणं की मीच कृष्ण भोगीते. सगळ्या प्रत्येक गोपीला वाटतं की तो माझ्याबरोबरच आहे, पण प्रत्यक्षात बघायला गेलो किंवा बाहेरून जर त्रयस्थ दृष्टीने कोणी पाहिलं तर तो मध्ये एकटाच आहे, बाकी बाजूच्या सगळ्या गोपी एकट्या आहेत. काय लीला असेल कृष्णाची. पण ह्या रासलीलेचं वर्णन होतं, त्याची निंदा केली जाते. ह्या सगळ्या गोपी विवाहित आहेत, हा लहान आहे आणि हा असं मोठं रूप काय घेतो. राधेच्या बाबतीतही आपण ऐकलं. पण हा क्षण जो होता, हा शब्द जो त्यांनी त्याला दिलेला होता गोपींना की मी तुमच्याबरोबर रास खेळेन, तो त्यांनी पाळण्याकरता तो आलेला आहे. आणि त्यांना ह्या रसातनं त्या गोपींना आपल्याला वश करायचं आहे. म्हणजे ईश्वर म्हणे ज्याला जो रस प्रिय असतो ना, त्या मार्गाने त्याला जाऊन त्याला आपल्याकडे करतो. जे आपण नवविधा भक्ती पाहिल्या वेगवेगळ्या आहेत, त्यातली प्रत्येकातली कृती वेगळी आहे. अर्चन भक्ती असो, दास्य भक्ती असो, सख्य भक्ती असो, वंदन भक्ती असो, कीर्तन भक्ती असो, प्रत्येकात कृती वेगळी आहे व्यक्तीची. पण प्रत्येक कृतीतून व्यक्त काय व्हायचं आहे, तर ईश्वराची भक्ती, नाही का. तर तसं तो त्यातल्या प्रत्येक गोपीला तिला जे जे हवं, तिला जसं त्याच्याबरोबर रमायला हवं तसं तो सुख देतोय. त्याकरता तो वेगवेगळी रूपं घेतली आहेत, पण प्रत्यक्षात तो एकटाच आहे तिथे. आता तुमच्या डोळ्यासमोर एक आध्यात्मिक दृष्टी आणा की ते जीव देहात आहेत, जे सगुणात आहेत ते वेगळे. प्रत्यक्षात इतके कृष्ण तयार होणं, प्रत्येक कृष्णाबरोबर एक गोपी तिथे नाचणं, ही जी गोष्ट आहे ना,
ती आध्यात्मिक दृष्ट्याच आहे. म्हणजे जणू त्यांचं मन देहाला सोडून, म्हणजे त्या विधेयी झाल्या, देहाला सोडून पूर्ण कृष्णात एकरूप झाल्या. त्यामुळे त्या तिथे जणू प्रत्यक्ष वावरतात असं भासलं. जसं देह सोडून गेलेले संतही प्रत्यक्ष देहरूपात आपल्याला कधीतरी दर्शन देतात की नाही आपल्याला, म्हणजे जे सद्भक्त असतात त्यांना. अशी चरित्रात खूप उदाहरणं आहेत. असो, तर अशा प्रकारे त्या इतक्या नाचतायत, त्यांना वाटते प्रत्येकाला माझ्याचबरोबर कृष्ण आहे. आणि असं नाचता नाचता त्या सुखात डुंबल्या आहेत. कोणी त्याला तांबूल म्हणजे विडा भरवत आहे, कृष्ण त्यांना प्रेमाने आपल्यातला अर्धा विडा काढून भरवत आहे. कोणी कृष्ण स्वतःच्या हाताने चंदन घेऊन त्यांच्या शरीराला लिंबतोय, म्हणजे लावतोय चंदन आणि त्यांना खुश करतोय. असं सगळं चालता चालता अचानक ह्या प्रत्येक गोपीच्या मनात असं आलं की अरे वा, आम्ही किती श्रेष्ठ आहोत की आम्ही त्या पूर्ण अवतार, पूर्ण काम अशा ईश्वराला आमच्या ताब्यात घेतलं, त्या ईश्वराला आम्ही मिळवलं. तो आमचा झाला, म्हणजे आमची योग्यता काय आहे. बघता बघता त्यांना ह्याच्यात गर्व तयार झाला मनात त्यांच्या. प्रत्यक्षात कृष्ण काय म्हणे, ओवी अशी केली आहे श्रीधर कवींनी की आनंदे गोपींची क्रीडता, श्रवण वाटेची कृष्णनाथा, जो महाराज ऊर्ध्वर येता, ब्रह्मचारी निर्वाण, अष्टवर्षाची मूर्ती, वीर्यास नाही अधोगती, लीला कौतुक यदुपती, भक्ता लागी दावत असे. एक मिनिट. भक्ता लागी दावित असे, जे का विषय परजन, न करीती लीला श्रवण, त्यासी शृंगार रस दाऊन, वेधी मन आपणा करे. म्हणजे ज्यांना जास्त विषयांचीच जास्त गोडी आहे, पण त्यांच्या हृदयात सद्भक्ती आहे कृष्णाकरता, त्यांना अशा कथा कीर्तन ऐकायला आवडत नाही आहेत, किंवा कृष्णाच्या लीला चरित्र ऐकण्यात त्यांना इंटरेस्ट नाहीये, आवड नाहीये, अशा सगळ्यांचं पण त्या भक्तायत कळल्यावर त्यांचं मन आपल्याकडे शृंगार रसाने कृष्ण वेधून घेतोय. आणि त्याकरता त्यांनी काय करावं. 6 महिन्याची करुणे राती, उद्धरीला कामभोगे युवती, त्या कथा वाचिता जन उद्धरती, गोपीना कशा तरती पा. 6 महिन्याची एक रात्र केली, कल्पना करा. अजून एक अख्खी रात्र सरतीये, शरदाचं चांदण आहे. आपल्याला ते सुंदर माणिक वर्माने गायलेलं गाणं आठवत असेल, शरदाचे चांदणे मधुबनी फुलला निशिगंध, वाहतो यमुना जळधुंद, वाजवी पावा गोविंद. असं ते नादब्रह्मच आहे. नादब्रह्मात त्या समाधी अवस्थेत आहेत. खरं तर हे भोग काम हे सगळं देहाशी निगडीत झालं, त्यांची स्थिती त्यातली नाहीच आहे, त्याच्या पलीकडे त्या गेलेल्या आहेत. खरं तर असं केलं. आणि त्यांना अगदी म्हणजे विचारून, म्हणजे श्रीधर कवी म्हणतात जसं नवरस लीला आहे, नवविधा भक्ती आहे ना, तसंच ज्यास ज्या रसाची प्रीती, ते दाऊनी उद्धरी श्रीपती. तो त्यांचा उद्धार करतोय प्रत्यक्षात, त्यांना निष्काम करतोय या सगळ्या सेवेतनं. स्वतः तो कशातच नाहीये आणि सगळ्यांच्यात असून तो त्यात नाहीये, अशी अवस्था आहे. मग असं झालं, त्यांना तो गर्व झालेला कळला आणि कृष्णाला वाटलं आता चमत्कार दाखवूया. अचानक तो नाहीसा झाला. म्हणजे जो त्यांच्या बरोबर सतत खेळतोय ना, तो नाहीसा झाला. मग काय अवस्था झाली या गोपींची. रात्र आहे, यमुनेचा काठ आहे, वनात आलेत त्या गाव सोडून, आणि बरोबर सतत असलेला कृष्ण, म्हणजे जोवर ईश्वर जवळ आहे तोवर आपल्याला कसा आधार सिक्युअर्ड वाटत असतं ना, आणि तो अचानक नाहीसा झाला. आता ह्या रात्रीच्या काळी सगळ्या गोपी तिकडे एकट्या आहेत. क्षणात त्यांची स्थिती काय झाली. आम्ही सकळान माझी थोर, आमुचे वचन ऐके श्रीधर, ऐसा अभिमान देखता मुरहर, केले विचित्र तेधवा. असंख्य रूपासहित भगवान, गुप्त झाला न लागता क्षण, अभिमान छेदक मनमोहन, त्यासी दुजेपण सोसेना. जेव्हा अभिमान झाला म्हणजे त्या वेगळ्या झाल्या ना कृष्णापासून. ज्या कृष्णात समाधी अवस्थेत होत्या इतका वेळ, अचानक अहंकाराने, सामान्य जीवाप्रमाणे त्या वेगळ्या झाल्या. अहंकार आहे तिथे देव नाही, परमेश्वर प्राप्त होऊ शकत नाही. आणि मग त्या हवालदिल झाल्या आणि म्हणे त्या सगळीकडे शोधत फिरायला लागल्या. मग त्यांनी कसं कुठे कुठे शोधलं कृष्णाला, वेड्यापिशा झाल्या आणि शोधत फिरायला लागल्या. तर त्याचं वर्णन आहे ते जसं सीता हरवल्यावर राम कसा वनात शोधतोय ना, तशा ह्या वनात ज्याला त्याला विचारू लागल्या. वृक्षांना विचारायला लागल्या, तुम्ही चक्रपाणी पाहिलात का. तुळस भेटली, तुळशीची झाडं दिसली तर तुळशीला विचारलं, तुळशी सकुसती सुंदरी, तुझं वरी प्रीती करी मुरारी, सखे तुवा देखील का पुतनारी, तरी सांगा आम्हा ते.
असं वराला विचारलं, तुझं पीस तो डोक्यात घालतो, तू पाहिलास का रे त्याला? असं वाटेत जे दिसेल त्याला विचारत सुटल्या, वेड्यापेशा झाल्या. आणि मग त्यांना तो कुठेच मिळेना, खूप दूर दूर शोधलं. मग सगळ्या परत एकत्र झाल्या एका ठिकाणी आणि काय करू लागल्या तर त्या आपल्यातच कृष्णाचं रूप दाखवू लागल्या. म्हणजे त्यातली एक उखळ झाली, दुसरी दोरी झाली आणि तिसरी कृष्ण झाली आणि म्हणाले असं बांधलं होतं कृष्णाला. म्हणजे त्याच्या ज्या बाललीला होत्या ना त्या त्यांना स्मरायला लागल्या सगळ्या गोकुळातल्या. आणि प्रत्येकजण ते एकीने आपल्या म्हणे स्वतःची ओढणी होती ती हात मोठे त्याचं गाठोडं केलं आणि आपल्या करंगळीवर धरलं. असा कृष्णाने गोवर्धन धरला होता आणि आपण सगळ्यांनी त्याला हात लावला होता. अशा म्हणजे त्याच्या बालरूपात गेल्या बघता बघता. ज्या भोग मागत होत्या, ज्यांना तो तरुण होऊन हवा होता, त्या बघता बघता त्याच्या बालरूपात गेल्या. स्वतः त्यातलं रूप एक एक जण व्हायला लागल्या आणि जणू एक नाट्य त्यांचं तिथे सुरू झालं. थोडक्यात म्हणजे भ्रमित झाल्या पूर्णपणे. मग त्यांनी कुठे कुठे शोधलं, कोणी कोणी शोधलं. ह्याला परत नेहमीचे जे दृष्टांत आहेत श्रीधर कवींचे तसे होते. म्हणजे 14 विद्या, 64 कला, 18 पुराण असे जे आहेत ना, 25 तत्व, हे सगळे शोधतात म्हणे कृष्णाला. पण तो कृष्ण कुठेच मिळत नाही. 6 जणींनी शोधून पाहिलं, किती तर्क केले, पण त्यांना तो दिसलाच नाही. शेवटच्या निघून गेल्या. नवरसात बुडायला पाहिलं 18 जणींनी, म्हणजे 18 पुराणांनी, तरी त्यांना कृष्ण मिळाला नाही. असं करत कुठेच तो कृष्ण मिळेच ना. मग मात्र त्यांना अत्यंत थकल्या शोधून शोधून. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की काय घडलं बरं, की जो जो करीती साधन तो तो खवळे अभिमान, दुरावला नारायण अबला खुण नेणती. त्यांचा जो अहंकार अभिमान तयार झाला ना, त्यांनी कृष्ण बाजूला झालाय हे हळूहळू त्यांच्या लक्षात आलं. हळूहळू त्या ह्या विचारात जायला लागल्या की काय घडलं असेल, आतापर्यंत सतत आमच्याबरोबर होता कृष्ण आणि आता कसा नाहीसा झाला. असा आपलंच चुकलाय, आपण त्याला असा मागून घेतला. आपली भक्ती खरी असेल तर तो आपल्या हृदयस्थ राहीलच ना, कशाला मागायला होतं. कृष्णाने आपल्याकडे पाठ फिरवली आपण केलेल्या चुकीमुळे, अशी त्यांना भावना झाली. त्यांनी जेव्हा आता अगदी तू जर दिसला नाहीस ना कृष्णा, तर आम्ही आता इथे प्राण देणार आहोत, आम्ही आमच्या प्राणाचं प्राण त्यागू अक्षरशः इथे, आम्हाला तू फक्त डोळ्यांनी दिसायला हवायस, ताबडतोब आमच्यासमोर तू हजर हो, नाहीतर आमचे आता श्वास प्राण चाललेले आहेत. आता आम्ही गोकुळातही नाही जाऊ शकत आहोत, गोकुळातनं तर आम्ही इथे आलोय, घरातले काळजी करत असतील. असं सगळं म्हटल्यावर जेव्हा त्यांना लक्षात आलं, त्या कृष्णाला लक्षात आलं की अरे ते आता पूर्ण ताळ्यावर आलेले आहेत, त्यांच्या मनातला अहंकार विरायला लागलाय, विरघळून गेलाय आणि त्यांना फक्त एवढंच दिसतंय की आम्ही एकाकी पडलोय, तू ताबडतोब आमच्यासमोर हजर हो. असं म्हटल्यावर कृष्णाने आपलं परत रूप सगळ्यांना दाखवलं. तो त्यांच्यासमोर हजर झाला, पुढ्यात आला आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला असं वाटतंय, पण तुम्ही तुमच्या देहाभिमानात ज्या क्षणी जाल त्या क्षणी मी तुमच्यापासून दुरावणार आहे. जोवर तुम्ही माझ्या हरिरूपात आहात, जगत आहात, तोवर मी तुमच्या बरोबर आहे. सगळ्यांना इतका आनंद झाला. एक रात्र 6 महिन्याची केलेली, ती 6 महिन्याची रात्र संपत आली. कृष्णाने जेव्हा प्रत्यक्ष त्यांना दर्शन देऊन त्यांना उपदेश करून समजावलं, तो वेळेपर्यंत बरोबर रात्र संपली आणि सूर्य उगवला. त्या क्षणी या सगळ्या भानावर येऊन गोकुळात परत निघाल्या. कवी म्हणतात, षण्मासाची करुणी राती भोगिल्या गोकुळींच्या युवती, परी वीर्यासी नाही अधोगती ऊर्ध्वरेता श्रीकृष्ण. ज्या ज्या गवळ्यांच्या सुंदरी तितक्याही होत्या निज मंदिरी. आणि काय घडलं बघा, ही त्याची लीला की जेवढ्या तिकडे गेल्या होत्या ना त्या सगळ्या इथे घरातही होत्या, नाही तर 6 महिने गोकुळ स्वस्त बसलं असतं का? नाही. देवाने ती शरदाची पौर्णिमा म्हणून, ती पौर्णिमा केवढी महत्वाची असते माहिती आहे, की 6 महिने लांबवली त्यांच्याकरता. इकडे 6 महिने गोकुळात सगळे व्यवहार चालले, त्याचा अर्थ इथे कृष्ण पण आहे. साहजिकच ना, कृष्ण आहे, पेंद्या आहे, वाकड्या आहे, सगळे आहेत. आणि ह्या गोपी आहेत, यशोदाही आहे, नंदही आहे. पण तरी ह्या गोपी तिथे पोचल्या. आता ही जी त्यांची अवस्था आहे किंवा ही जी त्यांची समाधी अवस्था आहे, त्यावरून मला ओशो आठवले. ओशो एकेकाळी खूप गाजलेलं प्रकरण आहे, संत सत्पुरुष म्हणून. त्यांचे खूप फॉलोअर आहेत अजून सुद्धा.
पण त्यांना भारतातून हाकलून दिलं होतं. आणि ह्या करता की तिथे सगळे फॉरेनर्स यायचे आणि त्यांना वस्त्रांचं भान नाही लागायचं राहायचं. वस्त्र उतरवून नाचायचे, उड्या मारायचे वेडेवाकडे. त्यांच्यात म्हणजे ते स्त्री पुरुष कोण परके जे सगळे याचे परदेशातून त्यांच्यात भोगून मुलं व्हायची. त्या मुलांना ते सांभाळायचे व्यवस्थित, आश्रमातच वाहून घ्यायचे. अशा सगळ्या खूप घटना घडल्या होत्या आणि त्यांना इथून बाहेर काढलं होतं. मग ते अमेरिकेत कॅलिफोर्नियात होते. असं सगळं ऐकलं. पण ओशोंच्या जर तुम्ही CD ऐकल्यात कॅसेट्स तर खूप मोठं तत्वज्ञान त्यात त्यांनी सांगितलंय. तर मला कुठेतरी आता वाटलं की त्यांच्याकडे कदाचित हा विचार त्यांच्या ह्याच्यात असेल. म्हणजे त्या कृतीबद्दल मला माहित नाही, मी काही प्रत्यक्ष काही पाहिलं अनुभवलं नाही, पण हा विचार असेल की तुम्ही पूर्ण देहाची अवस्था विसरून गेलात आणि हृदयात परमेश्वर ठेवलात, समोरच्या व्यक्ती नव्हे, तर तुम्हाला त्याची प्राप्ती नक्की होते. देहात आहात तर देहाच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चिकटल्यात. म्हणून ते देहभान विसरून नाचा, कसलाही विचार करू नका असं म्हणत असावेत. आणि तसे लोक त्या, आणि अर्थात त्यांच्या कृपेनेच ते ध्यान लागायचं म्हणे त्यांचं. आणि आपल्याकडे एक उदाहरण आहे, तुम्हाला पार्ल्यातील डॉक्टर मनोज भाटवडेकर माहीत असतील. त्यांना संधिवात झाला होता. असा संधिवात की तो कधी बरा न होणारा, म्हणजे जो होतो तो. माझ्या वहिनीलाही झाला होता. हातापायाची बोटं वाकडी होतात, तुमच्या हालचाली बंद होतात, असा व्हायला लागला. सुरुवात झाली, निदानं आली तशी ऑटोइम्युन डिसीज झालाय. हादरले ते, त्यांचा व्यवसाय होता, घर हादरलं. आणि त्यांचे मित्र होते यशवंत देव, तुम्हाला माहीत असेल संगीतकार. तर ते ओशोचे फॉलोअर होते. त्यांनी यांना आग्रह करून म्हणाले तू गोव्याला चल. तिथे जसे आपले संतांचे सगळे सेमिनार आणि शिबिरं होतात तसं तिथे ते यांना घेऊन गेले. त्यांना हालचालही करता नव्हती, उचलून ठेवल्या एका गाडीत. त्यांनी पुस्तक लिहिलंय त्याच्यावर. आधी क्रमशः अंकात येत होतं, नंतर पुस्तक लिहिलं त्यांनी. की ते गेले त्यांच्याबरोबर आणि एक मोठ्या हॉलमध्ये घेऊन गेले यशवंतदेव त्यांना. ते तिथे त्यांना उभंही राहता येत नव्हतं 2 पायांवर, सगळे आखडलेले सांधे होते. आणि सहज बघता बघता समोर त्यांची तंद्री, लोक अशीच वेडीवाकडी नाचत होती, कोणाचं कशाला भान नव्हतं, काय चाललं होतं ते. आणि अचानक म्हणे काय आतून आली शक्ती माहित नाही, आणि ते नाचायला लागले तिथे. हा चमत्कार. आणि हा चमत्कारपेक्षा एखाद्याची वेळ येते, एखाद्याचा गुरु त्याला भेटणार असतो. तेव्हापासून त्यांनी वाहून घेतलेले आहे ओशो तत्वज्ञानाला. आणि ते तत्वज्ञान लोकांना सांगायलाही जातात, त्यांच्या परीने पटवायलाही जातात. पण ते बरे झालेत. पूर्ण बरे झाल्यानंतरही मी त्यांना भेटलेली आहे, कारण ते लोकमान्य सेवा संघामध्ये शिबिर चालवायचे. बालक पालक काय ते आपण काय म्हणतो, काय म्हणतात त्यांना, मुलं हल्ली जी बिघडून आहेत म्हणून दोघांकरता जे समुपदेशन केलं जातं त्याची शिबिरं ते चालवायला लागले. आणि शिवाय स्वतःचा व्यवसाय करायला लागले. इतके ते पूर्ण बरे झाले त्यातून ओशोंकडे जाऊन. सो एकेकाचा ज्याचा जैसा दैवभाग असतो, जशी ज्याची आधीची सगळी कर्म असतात त्याप्रमाणे त्याला गुरु भेटतो. आणि म्हणूनच समर्थांनी दासबोधातल्या सद्गुरु सहस्तवन समासात नाही का आपल्याला सांगितलं आहे की आपल्याला कोण कसा गुरु आहे माहीत नाही, तर आपण त्याची निंदा करू नये. मज न कळे की विचारू, गुरुनी माझा नमस्कारू, गुरुदेवा पहिलं पारू, पाववी मज श्रीराम. सद्गुरुस्तवनातली ओवी आहे. कारण कोण कसा आहे माहीत नाही, तर आपल्याकडनं निंदा कधीच होता कामा नये त्या गुरुची. आता त्यांचं जे तत्वज्ञान होतं ना, तसं मला इथे कुठेतरी या गोपींच्या मध्ये दिसतं की त्या जर इथे होत्या गोकुळात आणि त्या तिथे होत्या, म्हणजे एक विचार करून बघा त्यात मी, की त्या गेल्याच नव्हत्या देहानी. त्या मुरलीनी त्यांना असं, त्या नादब्रह्मानी त्यांना नाद समाधी दिली. त्यांचा देह इथेच वावरत होता, पण त्या मनाने पूर्ण तिथे, म्हणजे सूक्ष्म देहाने आपल्या किंवा सूक्ष्म देहाने म्हणा तिथे पोचल्या जाऊन. आणि त्यांनी मग जे जे भोगलं आपण म्हणू ना, ते सगळं सूक्ष्म देहात निष्काम त्यांना करण्याकरताच कृष्णाने तिकडे नेलं. आणि त्या पुढे पूर्ण कृष्णाच्या, म्हणजे त्या एकरूप झालेल्या आहेत. पुढे गोपींच्या कितीतरी अशा कथा आहेत की म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन उद्धवाला पाठवलेलं आहे कृष्णाने, की गोपींचं काय महात्म्य आहे ते कळायला. उद्धवाला वाटत असतं मी भक्त आहे, परमभक्त आहे कृष्णाचा, पण गोपींना भेटल्यानंतर, त्यांच्याबरोबर 3-4 महिने राहिल्यानंतर गोकुळात येऊन त्याला कळतं की त्यांची तयारी काय, त्यांची योग्यता काय. त्यामुळे अशा गोपींना ह्या रासलीलेत, जे फक्त अख्खा अध्याय 200व्या कृष्णाने कसा त्यांच्याबरोबर त्यांना भोग दिला, कसा रमला, त्यांना कसं त्या म्हणतील ते मागितलेलं पुरवलं, असं सगळं वर्णन असलं. त्यामुळं तरी आपण तिकडे न बघता त्यातला आध्यात्मिक विचार बघायला हवा. अशा प्रकारे त्या परत आपल्या घरी येऊन आपली नेहमीची कार्य करायला लागल्या. एक राधा राहिली, ती रुसली ह्या सगळ्या गोपींबरोबर खेळल्याने म्हणे. मग तिचं समाधान करायला कृष्ण कुंजवनात गेला. इथे हा अध्याय ते संपवतात.
ते म्हणतात इथे, आणि तुम्हाला आधीच्या 8व्या अध्यायात सांगितलेलंच आहे, श्रीधर कवी म्हणतात की का राधा एवढी त्याची भक्त झाली. ती खरी शची आहे, इंद्राची पत्नी, जिने 7 जन्म तप केलं कृष्ण मिळा म्हणून. ती विष्णूवर भाळली होती प्रचंड आणि तिला तो पती म्हणून हवा होता. तिची ती इच्छा पूर्ण करायला ह्या कृष्ण अवतारात तिला राधेचा जन्म दिला. आणि ती म्हणजे, आणि हे सगळं घडतं तेव्हा आपण कथा सुरुवातीपासून ऐकली की इंद्र चालला विष्णूच्या पाया पडत की तुम्ही अवतार घ्या, अवतार घ्या. म्हणजे ते देव सगळे आहेतच मूळ जागी, आणि हे अवतार घेतलेले आहेत. हे सगळं त्यांना आपल्या बुद्धीच्या पलीकडे, त्यामुळे आपण बुद्धी लावू नये. श्रीधर कवींनी ह्या अध्यायात अशा ओव्या घातल्या आहेत की म्हणजे कृष्णाने रासक्रीडा केली आणि अनेक गोपींना भोगलं म्हणून सामान्य माणूस हे करायला जाईल तर त्याला फक्त नरकच आहे. का? कारण कृष्णाने एका करंगळीवर गोवर्धन धरला. आपण धरू शकतो, एक दगड सुद्धा नाही उचलू शकणार. कृष्णाने कालियाला मारलं, त्याचं सगळं विष गिळलं. आपण घेऊ शकतो, एक कण विष घेऊ शकणार नाही, आपण मरू. कृष्णाने ज्या पुतनेच्या शरीरातलं विष शोषून घेतलं, आपण विष पिऊ शकतोय? नाही. सो कृष्णाने केलं म्हणून आपण करावं असा जर अधोविचार केला तर तुम्हाला फक्त नरक प्राप्त आहे. ह्या कृष्ण लीला किंवा ही रासक्रीडा, त्यातनं त्या गोपींचं समर्पण हे ऐकावं आणि त्यातनं भक्तिरसात म्हणजे मधुरा भक्तीच्या रसात न्हावून निघावं लोकांनी, एवढीच श्रीधर कवींची अपेक्षा आहे. ते म्हणतात हा अध्याय वाचल्याने तुम्हाला कृष्णाच्या भक्तीचा रस जो आहे त्याची अनुभूती मिळेल. आणि अशा प्रकारे श्रीधर कवी सांगतात की ह्या अध्यायानंतर कृष्णाचं बालपण संपलं. अजून मुंज व्हायची आहे, पण आता 8व्या वर्षीच अक्रूर कृष्णाला न्यायला येणार आहे. आणि जेव्हा तो येतो तेव्हा या गोपी जे काही वर्तन करतात त्यावरून त्यांची भक्ती आणि त्यांची श्रद्धा आपल्याला कळेल. ते आपल्याला पुढच्या अध्यायात बघायचं आहे. असं सांगून श्रीधर कवी म्हणतात, नेहमीप्रमाणे शेवटची ओवी. इति श्री हरिविजय ग्रंथ संमत हरिवंश भागवत परिसौत सद्भक्त पंडित सप्तदशाध्याय गोढा अध्याय 17 ओव्या 221. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय जय रघुवीर समर्थ.